अंबरनाथमध्ये उद्योजक पवन वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी केली। कुंटवलीच्या भवानी चौक परिसरातील मैदानात हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू निदान आणि चष्म्याचा नंबर काढून देण्यात आला। तसंच नागरिकांना मोफत चष्मे देखील वाटण्यात आले। या शिबिरात ज्यांचं मोतीबिंदू निदान झालं त्यांची मोफत शस्त्रक्रिया देखील केली जाणार असल्याची माहिती उद्योजक पवन वाळेकर यांनी दिली। यासोबतच अंबरनाथकरांसाठी 1 रुपयात रुग्णवाहिका सेवा देखील यावेळी सुरू करण्यात आली। अनेकदा अंबरनाथच्या रुग्णांना मुंबईच्या मोठ्या रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका लागते। अशा वेळी त्यांना 4 ते 5 हजार रुपये खर्च येतो। मात्र आता पवन वाळेकर यांच्या या रुग्णवाहिकेतून त्यांना अवघ्या 1 रुपयात ही सेवा मिळणार असल्याची माहिती पवन वाळेकर यांनी दिली आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मा वाटप आणि नेत्र तपासणी चष्मा आपला चष्मा फ्रीमध्ये आपण देतोय आणि ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना आपण शस्त्रक्रिया पण मोफत आपल्याकडून करून देतोय। ॲम्ब्युलन्स आम्ही इथून तर मुंबईपर्यंत 1 रुपयामध्ये आम्ही ॲम्ब्युलन्स आमच्या पूर्ण अंबरनाथकरांसाठी देतोय। आमचा उद्देश एवढाच आहे की जे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आधीपासून, आम्ही जे लहानपणीपासून ऐकत आलेलो आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं, ते त्या अनुषंगानेच आम्ही ॲम्ब्युलन्स आमच्या कुंटवलीवासियांसाठी आम्ही आणि अंबरनाथकरांसाठी आम्ही मोफत ठेवलेली आहे। भरपूर लोकांनी दिलेलं आहे आणि कुंटवलीचे लोकांनी भरपूर आम्हाला प्रेम दिलं आणि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांच्याबद्दल त्यांचे पण मनपूर्वक आभार। या कार्यक्रमाला पवन वाळेकर यांच्यासह सुरेश वाळेकर, मीना वाळेकर, आकाश वाळेकर, माजी शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, माजी नगरसेवक रवी करंजुले, उद्योजक विकास कानडे, माजी नगरसेवक संदीप लोटे, अनिता लोटे आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। तर नागरिकांनीही कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती।